माझं नाव सचिन केंद्रे, सवाई मसाले उभ्या महाराष्ट्राची या कंपनीचा मी एम्प्लॉय आहे। आमची कंपनी फक्त महाराष्ट्रीयन रेसिपी बनवते की जसं सगळ्या प्रकारचे मसाले आहेत आपल्या इथं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातले मसाले की जसं कोकण असेल, खानदेश असेल, विदर्भ मराठवाडा असेल, अशा प्रकारच्या त्या भागातले मसाले बनवायची कंपनी। आमच्या सातारमध्ये जर नागपूर साईडची लोक जॉबसाठी असेल, त्यांना त्यांच्या भागातला मसाला टेस्ट करायचा असेल तर आमच्या कंपनीने सावजी मसाला बनवला आहे। त्याच्यानंतर खानदेशातला मसाला, धुळे जळगाव ह्या साईडचे लोक असतील तर त्या साहेबांची टेस्ट हवी असेल तर खानदेशी बनवला आहे। अशा प्रकारचे विविध प्रकारचे मसाले बनवले। आमच्याकडं पूर्ण 29 प्रकारचे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापुरी मटन रस्सा सुक्का बिर्याणी आहे, चिकन रस्सा सुक्का बिर्याणी आहे, पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे। त्याच्यानंतर व्हेजमध्ये खानदेशी शेवभाजी आहे, अख्खा मसूर आहे, भरलं वांगा आहे, व्हेज बिर्याणी आहे, मुंबईची पावभाजी प्रसिद्ध आहे तर मुंबईची पावभाजीचा मसाला आहे। मिसळमध्ये कंपनीने 3 प्रकारचे मसाले बनवतात की त्याच्यामध्ये कोल्हापुरी मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे, नाशिक मिसळ आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले बनवलेत। त्याच्यानंतर कंपनीनं आणि असं वेगळ्या प्रकारचा एक मसाला बनवला आहे का जो काळा मसाला नावाने येतो मार्केटला, की त्याच्यामध्ये सगळ्या भाज्यांमध्ये हा मसाला आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर कांदा लसूण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला जो आहे की महाराष्ट्राची जी परंपरा आहे की पूर्वीच्या काळी महिला वर्ग पाटा वरोटा किंवा आपल्या खलबत्ता ह्याच्यामध्ये वाटण बनवत होत्या। आता ह्या धावत्या युगामध्ये महिलांना तेवढा वेळ मिळत नाही किंवा वाटण बनवायचे करायचे, त्यासाठी कंपनीने काय केलं, डायरेक्ट तयार वाटण आणलंय की ज्याच्यामध्ये आलं, लसूण, कांदा, खोबरं हे सगळे पदार्थ उपलब्ध होतात। आणि हे वाटण तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्यांना की जसं व्हेज असेल, नॉनव्हेज असेल, दोन्ही प्रकारच्या भाज्यांना वापरतात। त्याच्यामध्ये दुसरा विषय, कंपनीनं काळं वाटण पण आणलंय, म्हणजे लाल वाटण, काळं वाटण। काळ्या वाटणमध्ये काय होतं, भाज्या काळ्या कलरच्या भाज्या तयार होतात आणि लाल वाटणमध्ये लाल कलरच्या भाज्या तयार होतात। त्याच्यानंतर कंपनीनं आमच्या चटण्या पण आणल्यात की ज्या आपण लहान मुलांच्या डब्याला देऊ शकतो, मोठ्या माणसांच्या डब्याला तोंडी लावण्यासाठी देऊ शकतो। त्याच्यामध्ये शेंगदाणा आहे, लसूण आहे, कारळा आहे, जवस आहे। त्याच्यानंतर कोल्हापुरी ठेचा पण कंपनी आणलाय, लाल मिरच्या स्पेशल लाल मिरचीचा ठेचा आहे। त्याच्यात कंपनीनं लोणचे पण उपलब्ध केले, आंबा लोणचं आहे, लिंबू आहे, लिंबू मिरची आहे, गोड आंबा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीनं उपलब्ध केलं आहे। आणि हे एकाच छताखाली, मी जसं पहिल्यांदा म्हटलं तुम्हाला की नागपूरची लोक असतील, खानदेशातले असतील, त्यांना त्यांच्या भागातली टेस्ट हवी तर कंपनीनं ते पण उपलब्ध केलं की एका दुकानामध्ये एकाच छताखाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे परंतु मराठमोळे मसाले, एक मराठी खाद्य संस्कृती जपण्याचं काम आमची कंपनी करते। 300 रुपयाच्या पुढे परचेस असेल तर कंपनी ॲमेझॉनवरती तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा इथं तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी आपण सगळ्या काउंटरला उपलब्ध केला आहे माल। हे कसे कंपनी ॲडव्हर्टायझिंग म्हणून फक्त अगदी शेवटच्या कस्टमर पर्यंत सवाई, हा बाबा हे सवाई काहीतरी आहे का, इथं बघितलं ना की लोक बाहेर बघितले त्यांचं ठीक होतं, हा आम्ही ते एक्झिबिशन मध्ये बघितलंय, हा बाबा हा मसाला आम्ही एक्झिबिशन मध्ये बघितलाय तर तो तिथं तुम्हाला उपलब्ध होतो। जर नाही उपलब्ध झाला तुम्ही दुकानदाराला मागणी करा, दुकानदार उपलब्ध करून देतात। सर्व्हिस पण प्रॉपर आहे, त्यामुळे काही प्रश्न नाहीये। आणि हे जे मसाले आहेत आपले, तुम्हाला दुसरं एक सांगायचं राहिलं की ह्या मसाल्यामध्ये आपल्या घरातलं चटणी, हळद, जिरं, मिरं, लवंग वगैरे काही टाकायचं नाही, ते सगळं कंपनी ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। काय वापरायचं तर फक्त आपला मिक्सरचा मसाला वापरायचा, चवीपुरतं मीठ आणि तेल एवढंच वापरायचे। आपल्या मसाल्याची प्राइस आहे ती सुरुवातच 30 रुपयापासून आहे, कारण त्याच्यामध्ये ॲडिशन काहीच करायचं नाहीये। बाकीचे जे 5 रुपये 10 रुपयाचे मसाले येतात, काय होतं मग ते मसाले घरी घेऊन जायचे आणि परत घरातल्याने त्यात मसाले टाकायचे। तसं बघायला गेलं तर तुम्ही जर तो कॅल्क्युलेशन केलं तर ते इक्वल होतं। मग रेडी आणि यूज, हा रेडी आणि यूज म्हणजे घरातलं वापरायचंच नाही की फक्त मिक्सरचा मसाला, ते पण आपण हा कंपनीनं हे वाटण पण तयार केलंय, लाल वाटण आणि काळं वाटण, म्हणजे हा मसाला आणि हे दोन्ही एकत्र ऑपरेट केलं तर फक्त तेल आणि मीठच भाजीला वापरायचे, याच्या व्यतिरिक्त काही वापरायचं नाही। आता हे कसं होतं, धावत्या युगामध्ये महिला वर्ग पण बराचसा नोकऱ्या करतात, जॉब करतात, मग त्यांना तेवढा पुरेसा वेळ मिळत नाही किंवा समजा अचानक पाहुण्याने लाईट गेली, बाबा एक वाटणची पुडी फोडली, मिक्स केलं, भाजीमध्ये तेलामध्ये टाकलं आणि मसाला टाकला, ओके, असा विषय आहे तो। फास्ट युगामध्ये हे खूप सुंदर बनवलेलं आहे कंपनीनं। त्यातल्या त्यात आपला म्हणजे सगळ्याच प्रकारचा मसाला आहेत आपल्या विभागावाईज, म्हणजे हा विभाग ज्या जिल्ह्याचा किंवा ज्या तालुक्याचा फेमस मसाला हो त्या विभागाचा सगळ्यात फेमस असा कुठला आहे? नाही तसं नाही म्हणता येणार, नाही तसं नाही, ठिकाणाचा त्या ठिकाणी हो। आता मी तुम्हाला जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे नागपूर साईडला सावजी जास्त चालतो किंवा खानदेशामध्ये
धुळे जळगावला खानदेशी चालतो, हा विदर्भामध्ये समजा वऱ्हाडी चालतो, तसं आपल्या सातारा भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी जास्त चालतो. ओके हा कोल्हापूर. बरोबर. तर समजा आपल्या भागातली माणसं नागपूर साईडला जॉबला आहेत, पण त्यांना कोल्हापुरी टेस्ट पाहिजे. ओके त्यावेळेस मग आपला कोल्हापुरी मसाला हा, मग त्या ठिकाणी कंपनीनं हा मसाला उपलब्ध करून दिलाय की बाबा तुम्ही इतक्या लांब राहता, परंतु आपल्या घरची चव, ओके आपल्या भागातली चव तुम्हाला तिथं मिळणार, की तो मसाला त्या प्रकारचा मिळणार तुम्हाला. म्हणजे प्रत्येक सावजी, मराठवाडा, परत मालवणी, आगरी, धनगरी मसाले म्हणजे वेगळ्या वेगळ्या टाईप वेगवेगळ्या सगळ्याची टेस्ट वेगळी. कोल्हापुरी वेगळे आहे, खानदेशी वेगळे आहे, वऱ्हाडी वेगळे, सावजी वेगळे आहे, असे वेगवेगळे मसाले आहेत. म्हणजे ज्या ज्या भागातलं तिथल्या लोकलचा मसाला मिरची वापरूनच तुम्ही त्या त्या पद्धतीने हो हो हो, पूर्ण ती recipe. तशी माहिती घेऊन कंपनीनं लॅबमध्ये टेस्टिंग करून ते बनवलेले आहेत आणि लोकांना टेस्टला पण दिले, लोकांच्या पसंतीला पण मसाले उतरलेत. आता कालच एक जस्ट इन्सिडेन्स आज झाला की माझ्याकडनं वाटणचे 20-20 पुड्या, लाल वाटणच्या 20-20 पुड्या आणि हे मसाले प्रत्येकातले एक एक असे एका कस्टमरने घेतले. आम्ही विचारलं तुम्ही इतकं घेतले, दुकान आहे का? ते म्हणले नाही, आमचे पाहुणे आहेत जर्मनीला, आम्हाला तिकडे पाठवायचंय. म्हणजे आपला हा मसाला बाहेरच्या देशात हो 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 हो, म्हणजे तुमच्या मार्फत बी जात असं आपल्या आमच्या सारख्या जे हो घेतात त्यांच्या हो मार्फत हो हो बी हो, जातं. अगदी अगदी. म्हणजे त्यांनी ती सगळा तो मसाला घेतला आणि ते म्हणले आम्हाला असं असं पाठवायचं, जर्मनीला पाठवायचे म्हटले, हा. त्यामुळे ते घेऊन गेले. म्हणजे इथं तर मागणी आहेच, अदरवाईज बाहेर पण मागणी आहे. म्हणजे हा तुम्ही ती मागाशीच कारण सांगितलं की जे बाकीचा मसाला 5-10 पासून मिळतात त्यात आपल्याला टाकावं लागतं. हा डायरेक्ट असल्यामुळे त्याची हा cost डायरेक्ट आहे 30 आणि रुपये म्हणजे पासून स्टार्ट होते. कॉस्टिंग म्हणजे तुम्ही जर तशी कॉस्टिंग काढली ना तर आपल्या ह्या मसाल्यापेक्षा ते कॉस्टिंग जास्त जाते, कारण आम्ही स्वतः हे ट्राय केलंय घरी. त्यासाठी प्राइस ठेवली असेल ना तुम्ही सगळं म्हणजे विचार करून हा, विचार करून सगळं विचार करून. कारण आम्ही सुरुवातीला आलो ना त्यावेळेला ह्याचं कॉस्टिंग आणि त्याचं कॉस्टिंग काढलं तर ह्याच्यापेक्षा ते कॉस्टिंग जास्त जाते. म्हणजे असं आपलं कुठलं म्हणजे असं जी मिसळ पावभाजी ही आहेत का आहे आहे आहेत हे बी आपल्या ह्यामध्ये आहे. मिसळमध्ये 3 आहे, कोल्हापुरी मिसळ आहे, नाशिक मिसळ आहे, पुणेरी मिसळ आहे, ओके मुंबई पावभाजी आहे, ओके कोल्हापुरी व्हेज बिर्याणी आहे, त्याच्यानंतर भरलं वांग आहे, अख्खा मसूर आहे. ओके एवढे मसाले आपले व्हेज मध्ये आहेत. म्हणजे टोटल 29 मसाले आहेत. म्हणजे व्हेज बिर्याणीचा वेगळा आणि आपले चिकन हा, बिर्याणी चिकन बिर्याणी वेगळा, मटन बिर्याणी वेगळा, व्हेज बिर्याणी वेगळा आहे. त्याच्यानंतर कोल्हापुरी मटन रस्सा सुक्का वेगळा आहे. धनगरी मटन एक स्पेशल येतो हा, आपला, धनगरी मटन कालवण हा एक स्पेशल कॅटेगरी आहे. ओके, ते सगळ्यांसाठी चालू होतं म्हणजे हा, म्हणजे तो खाणारे. हा आवडीने, म्हणजे कुणाचाच नाही म्हणण्यापेक्षा कसे तिची टेस्टच वेगळी हा आहे. वेगळी असते म्हणजे बरोबर. गावरान जे म्हणतो ना आपण, हा ती गावरान टेस्ट आहे त्याची, त्या मसाल्याची, धनगरी मसाल्याची. चालतंय. अजून काय सांगाल म्हणजे जे बघतात किंवा त्यांना तुमच्या मसाल्याविषयी? आता आम्ही 4 दिवस झाले इथं सेल आउट करतोय ना, तर लोकांना हे सांगायला लागत नाही. बरेचसे जवळजवळ 70% लोकांना मला सांगायला लागलं नाही की हे वापरा ते वापरा. ओके. तेच लोक आम्हाला सांगतात हे ऐका ते ऐका. हा मसाला आहे का, तो मसाला आहे का, आम्ही हेच वापरतो, आम्हाला खूप टेस्ट आवडते याची. बाहेर आम्हाला मिळते पण इथं सगळे मसाले एकत्र मिळतात म्हणून आम्ही इथं घेऊन जातो. चालतंय, धन्यवाद. थँक्यू.